श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आज शेवडी या ग्रामामध्ये गेली 46 वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह, शिवकथा आणि परमरहस्य पारायण हा त्रिवेणी ज्ञानाचा संगम तुमच्या त्रिकुटामध्ये घालण्याकरिता सुमारे 70 ते 60 वर्षा आधीपासून त्या काळची मंडळी कैलासवासी बाबाराव आप्पा धोंडे असतील व कैलासवासी केशव आप्पा लाटकर असतील, या मंडळींच्या पुढाकाराने आणि राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने ही जी तुम्ही कथा श्रवण करत आहात बघा, याचा पण खूप मोठा इतिहास. आपण इतिहास कशाचा लक्षात ठेवतो? कशाचा? आपल्याला कोणता इतिहास शिकवला जातो? आपल्याला शिकवला जातो की बाबरचा मुलगा कोण कोण. इथं शाळेमध्ये किती जण जातात? एवढेच का? आणि बाकीचे? बाबरचा मुलगा कोण आहे? आता जे शिकवल्या जाणार आहे ते सुद्धा माहिती नाही म्हणल्यावर अवघड आहे बघा. जी आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे, ते जेव्हा अंधपतनाच्या योगावर होती, जेव्हा त्याचं विस्कळण होत होतं, त्यावेळेस या भूलोकावर संतांनी अवतार घेतला. ते 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वर असतील, अक्का महादेवी असतील, सयानी काकय्या असतील व आदि शरण 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमत माऊलींनी अवतार घेतला. आणि तेच प्रतिरूप आपल्याला या 20व्या शतकामध्ये राष्ट्रसंतांचं दिसलं. तुम्हाला सांगतो, हा सप्ताह कोणता आहे? अखंड शिवनाम सप्ताह. आपण भक्ती करतो, आपण प्रेम करतो. प्रेम सर्वजण प्रेम करतात का नाही? तुम्ही प्रेम करता का? हे बघा, मी प्रवचन करत नाही, मी तुमच्याशी चर्चा करतो. तुम्ही प्रेम करता का नाही? हो किंवा नाही? करता का नाही? कुणावर? कुणावर? भगवंता प्रतीचं प्रेमाला भक्ती म्हणलेलं आहे. आणि भक्ती कुणावर करावं तर प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. प्रेम करावं, पण भगवान शंकरावरच का करावं? शंकर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? शंकर म्हणजे काय? शंकरोती इति शंकरा, म्हणजे जो मंगलकारी आहे, जो मंगल करणार आहे, जो अमंगल हरणार आहे, तो शंकर आहे. नमामीशमीशान निर्वाण रूपम विभुम व्याप्तकम सर्वमेतत् स्वरूपम. म्हणजे जो ईशान दिशेचा स्वामी आहे, त्याची भक्ती करायला, त्याला समर्पित करायचंय काय? काया वाचा मन.
हे त्या भगवान शिवाच्या चरणी समर्पित करायचं. आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर आहे, त्याच्यावर भक्ती केली पाहिजे, त्याच्यावर प्रेम ओतलं पाहिजे. पण ते कोणत्या माध्यमातून करावं? आपण आपल्या मुलावर प्रेम दाखवतो कशाप्रमाणे? आपण आपल्या बायकोवर प्रेम दाखवतो, आपण आपल्या नवऱ्यावर प्रेम दाखवतो, आपण आपल्या मुलीवर प्रेम दाखवतो. पण ते सगुण कृती आहेत, ते आपल्या जवळ आहे. पण भगवंतावर प्रेम कसं साधायचं? भगवंताची भक्ती कशी करायची? भगवंताला कसं अंगीकारायचं? तर याकरिता संतांची आणि सद्गुरूंची फार मोठी गरज आहे. तुमची सकाळची दिनचर्या काय असते? सकाळी उठायचं, पूजा करायचं आणि घर कामाला लागायचं. आणि घर कामामध्ये सगळ्यात मोठं काम कोणतं असतं? स्वयंपाक. उदर भरायचं. एका तासामध्ये केलेला स्वयंपाक 1 मिनिटामध्ये कसं संपवायचं? ते खाणाऱ्याला सोपं आहे, पण बनवणाऱ्याला अवघड आहे. तुम्ही स्वयंपाक केला, स्वयंपाक केल्यानंतर पहिलं कुणाला वाढता? कुणाला वाढता? बोला हो, थोडं तर बोला. नवऱ्याला काही घालता का नाही? आधी कुणाला जेवायला वाढता? नवऱ्यालाच वाढता ना. नवरा बाहेर कामाला जातो, नवऱ्याला ताट घालता, त्याला जेवायला घालता, हो का नाही? का आधी तुम्ही खाता आणि मग घालता? पण भाजी करत असताना अर्धी भाजी हातावरच संपून जाते. बरोबर आहे का? मीठ जास्त झालं, कमी झालं, तिखट जास्त झालं, कमी झालं. जर भाजी बरोबर झाली तर स्वतः जाऊन वाढणार, आणि जर खराब झाली तर मुलाला जाणार. बरोबर आहे का? असंच असतं ना. तर संतांनी सुद्धा हेच केलं. त्यांनी आधी अनुभवलं की या मानवाच्या उत्थानाकरिता योग्य मार्ग कोणता आहे. तपश्चर्या योग कठीण न सारे संसारी राहून तया करता सेवावे मग योग सिद्धी होय. मग संतांनी ही भूमिका ओळखली की या कलियुगाच्या मानवाला तपश्चर्या योग सरणार नाही, योग साधना होणार नाही. यम नियम आसन प्राणायाम ही सगळे जे अष्टांग योग आहेत ते सरणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःकरिता वेळ नाही, आपण भगवंताकरिता कसा वेळ काढावा हा प्रश्न आहे. तर काय करावं? तर संतांनी सोपा आणि सुलभ मार्ग काढला. तो कोणता? कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर साठवावा. तर तो भगवान शिव आपल्या हृदयामध्ये यावा याकरिता काय करायचं? भजन करायचं. आता आधी मी म्हणलं आपल्याला आपल्याकरिता वेळ नाही, भगवंताकरिता कुठून वेळ काढावा? याचं पण समाधान संतांनी ओळखलं. वर्षामध्ये किती दिवस असतात? एका वर्षामध्ये किती? सप्ताह किती दिवसाचा असतो? किती? आता काढा बरं दिवस. 58. पटकन. 58. किती? किती?
तर या पूर्ण वर्षामधून आपल्याला फक्त आणि फक्त किती दिवस द्यायचे? 7. ते पण समर्पित भावनेने. भगवंत भुकेला कशाचा आहे? तर तो प्रेमाचा भुकेला आहे, तुमच्या भावाचा भुकेला आहे. फक्त समर्पणाची भावना, त्यागाची भावना. आपलं सगळ्यात मोठं त्याग काय आहे? तर आपल्या वेळेचा त्याग आहे. सगळ्यात मोठी शूरता म्हणजे त्याग आहे. आणि या 7 दिवसाचा त्याग करायचंय कोणाकरिता? भगवंताकरिता. हे आपलं आयुष्य कोणाकरिता आहे? भगवंताकरिता आहे. आणि हे आयुष्य कुणाचं आहे? भगवंताचं आहे. आम्ही बाहुल्यांच्या जाती, सूत्र दोरे तुझे हाती, जैसे नाचलीसी देवा. आता हे मंडप आहे, हे मंडप इथंच राहतं का वर्षभर? भाड्यानं आणतात का नाही? त्याला पैसे देऊन, जेवढे दिवसाचा सप्ताह आहे, जेवढे दिवस पाहिजे त्याला पैसे द्यावं लागतं, तेव्हा जाऊन तो आणतो. तसं हे तुमचा नरदेह जो आहे, दुर्लभम मनुष्यम प्राप्यम जननम ज्ञान साय. हा जो देह आहे हा पण भाड्याचाच आहे. भाड्याचा म्हणजे त्या भाड्याचा नाही. हा देह भाड्याचा आहे, त्याला पेमेंट करावी लागते. कोणची? जननम ज्ञान सहायक. तर त्याला प्रेमाची पेमेंट द्यावी लागते. आणि जेव्हा फुल पेमेंट होऊन जाते तेव्हा मृत्यूला मानून सावकाश मृत्युंजय झाला अविनाश, तयापासून सावकाश मृत्यूसी का घाबरतो. शिवदास माऊली म्हणतात, भागे चिरंजीवी सर्व ज्याचे चित्ती माझा शिव. जेव्हा का एकदा तो शिव तुमच्या हृदयामध्ये बसला तेव्हा हा देह तुमचाच. आणि म्हणूनच किती चिरंजीवी आहे? 7. पण एकीकडे संत काय म्हणतात? गर्भवास प्रिय मोठा मदत यावा नीलकंठा. म्हणजे जन्म मागत असतात. संत जरी जन्म मागितले तर आता मी तुमचा पुढचा वेळ मागणार नाहीये, मी अगदी 5 मिनिटांमध्ये आटपणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, जो राष्ट्र संतांनी तुम्हाला आणि आम्हाला जो मार्ग सांगितला, तुम्ही याच शेवटी ग्राम मंडळांनी याच बरेच वर्षांपासून याचं अनुकरण करत आले, याचं आचरण करत आले. आणि ही अखंड शिवनाम सत्याची परंपरा तेजवीत ठेवली. कारण याचं फळ न संतांना आहे ना कुणाला आहे. याचं फळ जर कुणाला आहे तर ते तुम्हाला आहे. जेवढं तुम्ही या अखंड शिवनाम सत्यामध्ये तन मनाने रमून जाल, पूर्ण भक्तिभावाने तल्लीन व्हाल, तर याचं श्रेय तुम्हाला आहे. कारण भगवंताला प्रिय कोण आहे? भगवंताला प्रिय कोण आहे? आता तर बोलावं, शेवटचा टप्पा आहे, आता तर बोला. आता तुमच्या आवाजाकरिता मी आतुर झालोय. बोला, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. तर ह्या संतांनी तुमच्या आणि आमच्या उत्कर्षाकरिता, तुमच्या आणि आमच्या उत्थानाकरिता जो काढलेली परंपरा आहे, जी संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी नेगनूर येथे सुरू केलेली ती अखंड तेजवीत ज्योत आहे, ती या शेवडी ग्रामामध्ये अशाच प्रमाणे शतकं निघून जातील, पण हा अखंड शिवनाम सत्ता आपली प्रगती सोडणार नाही. हा वाण इथे करून तुमच्यामध्ये विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज.